ओके, सो इट्स टाइम टू लिव्ह दिस प्लेस. आम्ही आता निघालोय. आम्ही आता चाललोय कुडाळला आणि कुडाळला जाऊन आम्ही जाणार देवबागला. कुणाळ का माहिती जायला लागते. चल चला. किती मस्त वाटतं इथे. बघून घेऊया. शांतता, फक्त समुद्राचा आवाज आणि काही नाही. लेट्स गो. बॅग्स वगैरे घेतल्या ना? चला चालत चालत जाऊया. मी थोडं चढू का? कारण तू खूप फास्ट जातोस. मी थोडं पुढे जाते. जमताला ना ते का? मी पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्ही बेलांत्राला ट्रिप प्लॅन करत असाल तर तुमच्यासोबत कोणी वयस्कर ज्यांना चालण्याचा त्रास आहे अशा लोकांना घेऊन येऊ नका, कारण त्यांना थकवा येऊ शकतो हे असं चालत जाताना. कारण आम्ही दमत होतो, तर जर कोणी ज्यांना चालण्याचा त्रास आहे ते नक्कीच दमतील. आता बघूया आईकडे. आता आईकडे आता येऊ परत 2 आठवडे. आता चाललंय घराकडेच जातोय. तेव्हा बघा नाही ते कोण नाही आमचे. आम्ही प्रभू वालावलकर. घोरपड असते. बिबट्या वगैरे इकडे नाही. वालावली असत माऊलीच्या चढावर. हा कुणाला रिकामा चालतोय ही पर्स घे. मी दमले. प्लीज. हा काजू लागलेत. ठीक आहे. थोडं चालावं लागतं, पण तो जो व्ह्यू आहे ना आणि जो स्टे आहे त्याच्यासाठी हे वर्थ आहे. एवढं चढणं, एवढं जाणं. पण इथे आल्यानंतर इथेच राहायचा, आराम करायचा प्लॅन करा. सारखं जायचं नको. आता थोडंसंच आहे, पण आम्ही सध्या जिमला जात नसल्या कारणामुळे आम्ही धापा टाकतोय. कसलो हा? केशर. वा. तुमचे थोडा लांबा नाही त्याने दिला काय यार. काढला कुठे? पिकलाय तो पूर्ण. हो मला माहिती आहे की सगळेजण सिंधुद्योगच्या आंब्याची वाट बघतात आणि सिंधुद्योगचे आंबे लवकरच चालू होतील. त्यासाठी तुम्हाला गुढीपाडव्यापर्यंतची वाट बघायला लागेल. नंतर मी ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळं सांगेन. सगळ्यात जास्त तुम्ही आवडलात. हसत सगळ्यांचं स्वागत करता. खूप भारी आहात तुम्ही. आम्हाला मस्त मजा आली 4 दिवस. तर कुठलं किती मोठं हॉटेल असो गेलं की ते तसे वागत नाहीत. हे यांचं बिहेवियर आहे जे ते इम्पॉर्टंट आहे. हसत हसत सगळ्यांचं स्वागत करता. ते कसं व्ह्यू चांगला आहे. हो तसंच कोण हे नाही तिथे. शांतता पण आहे. शांतता आणि कसं थंड वातावरण, गरमी नाही. चला भेटू. चलो बाय. येस येस. हीच चांगली आहे. 200 रुपये महाग आहे. किती पॅकेट? तर आम्ही खवण्यातून कुडाळला गेलो. तिथे माझ्या काकांचं वर्षश्राद्ध होतं. गेल्या वर्षीच काका आम्हाला सोडून गेले, तर ते सगळं करून त्याच्यानंतर आम्ही आलो इथे. आम्ही काहीतरी शॉपिंग करतोय आणि ते का करतोय, कशासाठी करतोय ते लवकरच तुम्हाला कळेल. त्यासाठी तुम्हाला व्लॉग्स हे रोज बघावे लागतील, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही काय केलं, कशासाठी केलं आणि आता आम्ही काय करतोय. तर बाबांचं हे नेहमीचं स्ट्रगल आहे. कितीही काही करा ते असंच वागणार. त्याच्यामुळे त्यांचा हा स्ट्रगल बघता आम्ही त्यांना विचारलं, आम्ही गाडीतून सगळं नेतो, पण नाही,
ते हट्टी आहेत, सेम तो हट्टपणा माझ्याकडे आलेला आहे. आणि आता आम्ही निघालो आहे देवबागला जायला. ते 2 व्हीलरवरनं, आम्ही 4 व्हीलरमध्ये आलो. आम्ही देवबागमध्ये. तू थांबलास? सो आम्ही काकांचं वर्षश्राद्ध होतं ते करून फुल मी हळद कुंकू लावून सगळं करून आता आम्ही देवबागला पोहोचलोय. बाबा पोहोचले पण असतील. बाबा म्हणजे एकदम सुपरमॅन आहेत. फाट 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 गाडी चालून गेले सुद्धा. आता झोप येते मला पण मी झोपणार नाहीये. कधी गाडी चालवतो ना? आता पण झोपलोय. अच्छा झोपलायस तू? छान. ओके. अंकिताने आली असेल बहुतेक घरी. आईचा फोन आला असता. नाही आई फोन नाही करणार. तिला माहिती आहे आपण येणार वेळेत. आई ना फोन करणार. तर जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा आई म्हणाली की मांजरांना त्रास होतो आणि आम्ही मुंबईवरनं येताना साईने सांगितलं होतं की त्यांच्यासाठी औषध घेऊन या कारण त्यांना पिसवा झाल्यात आणि त्यामुळे ती छोटी पिल्लं आहेत ती काहीच खेळत नाहीत, एका जागी बसून असतात. आई हे असंच काम करत असताना म्हणाली काहीतरी करा गं माझ्या पिल्लांचं. मग आम्ही लगेच त्यांना ते औषध वगैरे सगळं आहे जे औषध पाणी आहे ते केलं. हे सगळं मी सांगते कारण तुमच्या घरात सुद्धा जर मांजरांना पिसवा झाला असेल तर त्यांच्यासाठी औषध मिळतं हे मला नंतर कळालं. त्यामुळे तुमच्या घरात जर मांजरं असतील तर तुम्ही सुद्धा ते औषध घेऊ शकता. 400 रुपयाला 350-400 रुपयाला एक छोटीशी ट्यूब येते जी त्यांच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत अशी ते लिक्विड जे असतं ते असं टाकायचं असतं. त्यामुळे त्यांच्या अंगातल्या ज्या काही पिसवा त्यांच्या अंगावरती असतील त्या सगळ्याच्या सगळ्या निघून जातात. नाही काय नाही करूचं. नाही तिला असंच फक्त घाल घाल. अगे बाया मम्मा आली आमची मम्मा आली. जरा पकड पुढे लागते. चिंटू झालं? झालं. दुसऱ्या घेऊ. दुसरं त्रास होणार जरा त्यांना. हो काय नाही करूची. तुझे हात कापतात तिथे. नाही त्यांना खा जायला सुरुवात होणार का? अजून घालतं. संपलं. ही आधी ऋतुजा आमची पैसे वाचवत गेली. 2-3 पाहिजे होते. त्याला आहेत का तिला? एकच आहे. 2 पाठवलं पण ते 2 पुरणार की नाही बघूया. तिची काळ्यामुळे दिसत नाहीत. त्यांना त्यांची वळवळायला लागली तसं काही. सगळे आहेत. म्हणजे काय किडे आहे? किडे ते पुढे अरे त्यांना ते हे झालेत ना पिसवा. ते सगळे जायला पाहिजे तर हे औषध टाकलं ना की ते जातात. हे बघ दिसलं हे बघ. अंगभर आहेत त्यांना. माझ्या मते हे एक बघूया. एका औषधाने जर नाही झालं ना तर सांग. मग ते अजून कळलं ना तुला कसं घालायचं ते. हो बघू मच्छी नाही काय नाही कळत. किती आहे पिल्लं? 3 आहेत आणि हिने 2च पाठवलं. महाग आहे ते रे. हे बघ एवढंच औषध आहे आणि हे 400 रुपयाला येतं. 350-400 एक. पण त्यांना त्रास होतो रे. ते बघ कसं करतोय आता. चला कोणी ते दुसऱ्याने घालून घेतलं होतं हे ना. तिच्या आईला घालते. आईला मरत नाही बाबू. खाज येते मातीत नको ग. असं नाही. त्या औषधाचं काय राहणार आहे? वरती ठेव. वर ठेव तिला. असं झालं बाबू ना. बल्यासाठी खातो. मी सांगते बल्यासाठी घालतो. इथे थांब. तुम्ही चला वरती चला सगळे. हेंका नाही कसं जास्त पॉवरफुल झाला. नाही तिच्या ह्याच्यात जास्त आहे ताई. वर यायला लागले. राहा तिथे. चल आईला जरा तू हे कर. मम्मा ये बाबा. डोक्यावर टाकते बघा काय नाही करू. मी माझ्याकडे काय नाही करूची. त्यांना माहिती असं ही काय करूची नाही. मम्मा होय खा दिली. बरं हाल खाज येणार आणि त्यांचं ते खाज. सोनं रिठा. हे बघ आईने सोनं चकाकी आईने एवढं सगळं गोळा केलं. मग अशी तिला म्हणत होते जरा झोप तर तिने मला सांगितलं की आम्ही झोपलो आम्ही आराम केला तर आम्हाला रोग होणार म्हणून मी हे 8 रुपये 9 रुपये बरोबरच आहे. आरामचं त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच. बाकी ह्यांनी उलट त्यांना नाही ते माहिती आहे मला. तेच लोकांना कळत नाही रे. लोक मला सांगू आई अब
कुठे बसलाय हा? आळशी पोरं आळशीच असतात. पोरीच रे, पोरीच. चल ते टाक आता, जाऊ. कुठे टाकू हे असं कसं? ते बघ तिथे तिथे कचरा आहे. ठीक आहे. कसा कसा धावतोय बाबा. रवा केक आणलाय आपल्याला. बाबा आपल्याला रवा केक आणलाय. परत घेऊन आलो आम्ही. हे बघा, हे घेऊन आली आहे. येणाऱ्या सगळ्यांना राव का केक आणलीस का? काय मस्करी केलीस काय? बिस्किट आणि तू रोज येत जा मालवणातून. बाबा घ्या. काय काय मजा केलात ग? कालवं खाल्लात ते का? हिचा कलर चेंज केलाय. चेंज केलाय ना. हो, म्हणजे भरपूर फिरली. स्वतःच पण केलंय, तिचा पण काय केलंय. ठरलो पण ओले काजू घेऊन आली. ह्याच्या घरी न्यायला पण फ्रीज मध्ये ठेवायला लागतं. बाबा घ्या. हा. त्याच्या घरी एक काजू केवढे आहेत बाबा. देवगडची काज बघा. वेंगुर्ला काजूच आहेत. बघा इकडून आणून लावलेले. केवढे मोठे काजू आहेत बघा यांचे. कसं विकते का हे पॅकेट? चल चल अंकिताला समुद्राला नेऊया. चल सानिकाला पण नेऊया. काय कलर झालाय सानिका, मस्तच ग. भारीच दिसतेस एकदम. चांगलं. हिने काय काजू बिजू काढायला घेऊन गेलेली की काय तुला? झोपा काढून कलर बदललाय. वा वा वा. एक दिवस फक्त आम्ही गेलो फिरायला, ते पण देवदर्शन. मला सगळे म्हणायला लागले दहीभावच्या गणपती मंदिरला का नाही गेलीस, का नाही गेलीस. काय सांगू का नाही गेली. म्हटलं जाते नंतर. आता तू पावसाळ्यात. येस. कुणालची आवडती गोष्ट सनसेट. हे बघ काय. त्याला मांजर म्हणतात. त्याला जिवंत आहे का? त्याला आम्ही मांजर म्हणतात. हो जिवंत आहे का? जिवंत आहे तो. त्याला सोड पाण्यात. तो पण जिवंत असतो. त्याला ह्या शिंपल्याला मांजर म्हणतो. शंखांना सॉरी. आम्ही खूप गोळा करायचो लहानपणी. आता आम्ही मोठे झालो. तो ह्याच्यात पाणी टाकत होता मग. पाणी टाकलेलं गेलं. फिरगा समुद्रावर, फिरून घे. तिला फिरायचं होतं ना. समुद्र नाही भेटलेला. पहिल्यांदाच आली. पहिल्यांदा कशी सानिका? अगं सानिका माझी एंगेजमेंट नव्हती आली मी. झोपलेली, आजारी पडलेली. तिथे एंगेजमेंट झाली आहे तिथे. फक्त बसून आम्ही खाली उतरलोच नाही. समुद्र आलीच नाही. नाही पण एवढे दिवस 4-5 दिवस होता त्याच्यात 5 कुठे. माझ्या आधी तुम्ही आला होता माझ्या लग्नाला. मी तिकडे तुझ्या ते मागे पण नाही गेली आम्ही. नदीवर पण नाही गेला. खूपच बिझी होतो आम्ही तुमच्या लग्नासाठी. आम्ही डेडिकेटली तुझ्या लग्नासाठी आलो म्हणून आम्ही कुठेच नाही गेलो. फिरलाच नाही. कामासाठी आलेलो. अरे बाप रे, बाप रे माझ्या. हे चल घरी, ते येणार आहेत. तो हा कामगार येणार आहेत. मला बोलायचं त्यांच्याशी. काय प्लॅन आहे पाहिजे? उद्या सकाळी निघायचंय 6:30ला मुंबई. येस, पनवेलला जायचंय आपल्याला. आणि परवा सकाळी आपल्याला अलिबागला जायचंय. माणगावला पूजा नाहीये, अलिबागला पूजा आहे. सो जवळ आहे. सो आपण परवा मस्त पूजेला जाऊ. पूजा झाली की रात्री तिकडेच. दुसऱ्या दिवशी गोंधळ आहे. दुपारी ते सगळं आटपेल, मग आपण निघू. जर आम्हाला वाटलंच की आम्हाला उशीर होतोय तर तुमची काहीतरी अरेंजमेंट करून देते, तिथून तुम्ही निघा. तू कधी येतेस बाय द वे? कॅन्सल झालंय हो, आमचं कॅन्सल. तुझं ते जायचं तेच कॅन्सल झालं. पण ती पण येणार होती. हा, कॅन्सल झालंय ना. अरे मग तुम्ही राग. अरे तुम्ही आमच्याच सोबत होता. तिला आधी 7ला जायचं होतं. आता ते कॅन्सल झालंय. म्हटलं मग राह. परत मटा सन्मान आहे सगळं आहे आपलं. राह. आम्ही घरी जातच नाही. मला असं वाटतं, मी तुला सांगते, तुला देव सांगतोय की तुम्ही दोघी पण पनवेलला लवकरच शिफ्ट होणार आहात. दोघी नाही, पनवेल मध्ये शिफ्ट होणार. नवरा म्हणतो रिवर्स करू, कॅमेरा पकडू मी. तेव्हा काहीतरी कर. अंकितासाठी मुलगा पनवेलचा शोध आणि सानिकाचा नवरा पनवेलला शिफ्ट होऊ दे. ना पनवेलचा तुला दुसरीकडचा कुठचा मेल तो पनवेलला शिफ्ट होऊ दे. चालेल. आणि हिच्या पनवेलचाच मिळू दे. शिफ्टिंगचं टेन्शनच नाही.
म्हणजे कसं ही असेल ना तर तू येणारच कुठूनही. नक्कीच. म्हणून मी तुला पनवेलमध्ये नाही बांधत नाही. तुझ्यासाठी सगळे आपण गाव बिव शहरं सगळी ओपन ठेवूया. तिच्यासाठी पनवेल ओनली. ओके. हो ना, अंकिताला पनवेलचाच मिळाला पाहिजे. भेटला पण भेटला रस्त्यात जाताना. मी ठरवलंय त्याला आता जाऊन फक्त बोलणी करायची आहे. जबाबदारी तुझ्यावरच आहे आता. बोलणी करण्यात कुणाल एक्सपर्ट आहे, कारण त्याने माझ्या घरी केली आहे ना बोलणी, त्याच्यामुळे त्याला माहित आहे. अहो चला घरी जाऊ. लाजले अहो लाजले. लाजलाच का रे? अहो लाजलात. मागाशी चाल तिला म्हटलं जरा व्यवस्थित चाल अशी चालत होती. मला व्यवस्थित चाल. मग अशी चालली. मायरा माहेरी आले मी. तुला माहिती नाही. कुठे आलायस तू माहितीये का? माझ्या माहेरी. यावेळेस हे 2 सामान जास्त आहेत. गाडी छोटी आणली. आम्ही फक्त बघतो काय काय व्यवस्थित मी लावून ठेवते. काय न्यायचंय काय इथे ठेवायचंय तसं हे सॉर्ट करतो. येस फॅन लाव फॅन. त्याच त्याच खोक्यात भरून ठेवतो. फक्त मला सांगा कोणी काय दिलंय. ती पाठीवर माझ्याकडे एवढ्या मूर्त्या झाल्यात नाही. आता मी हेच करू शकते. काय आहे? स्वामी आहे पहिलीच हे. अरे ते झाडांचे दुकानात ठेवू शकतो. पहिलं गिफ्ट सरस्वती. आई म्हणजे आईला सरस्वतीची दाखव. ओपन नको करूस. मग कोणी दिलीये? नाव नाही मला आठवतं. कोणतरी आपल्याला स्टेजवर बोलला मला की जड जड आणलाय. लेट कोण आलं थांब मी सांगतो तुला. नावच नाही फक्त एवढंच होतं. सरस्वती ना? मी सांगतो मला आठवतंय. कोणीतरी मला पण आठवतं बोललेलं पण मला जड नाही बॉक्स आहे. असं काय जड आहे असं काय? आई एकदम हे झाली. छानच आहे फक्त काय अस्तावेदिकाने दिलंय. हे कोणी दिलंय? अरे आपोआप चालू झालं ते. चार्जिंग असं का झालं? हो चार्ज आहे. वाव. काय दाखव ना त्याच्यात कार्ड. हे कुठेतरी गिफ्ट आलं वाटतं. रुचिता रवींद्र पवार आणि स्वामी समर्थ वगैरे लिहिलंय. तिचं काहीतरी हे असेल. हे रिलेटिव्ह नाही आहे ना? कोणीतरी पाठवलंय बहुतेक. दाखव. हँडमेड आहे ग. त्यांना बॉक्स पण तसंच हे करून मार्जनची हे ते पार्टी त्यांचा हे लोगो आहे. नंदा सौख्य बरे. तर आम्हाला जेवढे सगळे गिफ्ट्स आले होते आम्ही ते सगळे ओपन केले आणि ते सगळे ओपन करून आम्ही सगळे बघितले आणि त्यानंतर आम्ही ते सगळे तिथेच ठेवले, कारण आम्हाला ते मुंबईला घेऊन येणं शक्य नव्हतं. आमची गाडी ऑलरेडी सामानाने भरली होती आणि त्यामुळे, कारण त्याच्यानंतर आम्हाला लगेच जायचं होतं पूजेसाठी, गोंधळासाठी. सो आम्ही त्या प्लॅनिंगने आलो होतो की डायरेक्ट आम्ही जाऊ. पण कुणाला अर्जंट काम आलं. आता झापूक झुपूक फिल्म पण येते 25 एप्रिलला आणि त्याची म्युझिक कुणाल करतोय. तर त्याच्यासाठी त्याची जी 2 गाणी आहेत ते गाण्यांचं रेकॉर्डिंग पण होतं. म्हणून आम्हाला धावत परत पनवेलला यायला लागलं आणि ते रेकॉर्डिंग करून आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आता जायला निघणार अलिबागला, जिथे आहे पूजा आणि गोंधळ. बघ आईला पण तेच वाटतंय. ती नाही माझ्यासोबत कायमची. ती गेली होती. मध्येच जातो घरी. मध्येच आंबा पडला. कैरी असणार. आता इथे आंबा नाही, कैरी. कैरी कडक आहे का? वरती माकड आले वाटतं. आई ग कसली टणक आहे. फुटली. गुड मॉर्निंग. हा हो ये नाही माकड बसले. माकडाने काय नाही केलं. माकडाने उडी मारल्यावर पडलं आणि फुटलं कैरी. अरे पण सगळं कसं बरं झालं इथं बता. सगळं कसं बरं झालं की नाही? गेले की नाही सगळं काय होतं ते गेलं की नाही? ए बाबू ओली 2 दिवसात सगळं गायब झालं की नाही? त्याला
काय चला गलत ये चला गलत चला मग आता खेळत आहे चला. काय केलं यांनी सगळं मारामारी. हो सगळे त्याच्यामुळेच. आता आई परत टेन्शन मध्ये येणार. चल हे उघड आपण हे सगळं ठेवू. पाठी काहीच नाही ठेवू शकत आहे. हा पुढे ठेवूया. आता आई बघा आई टेन्शन मध्ये आली आहे. आईच्या कुत्र्यांना काहीतरी झालंय. आता आई सांगणार ते का चावले ते का या झालं काय झालं. लागलंय तिला. डॉक्टर बोलवायला लागणार तिला इंजेक्शन द्यायला. काय हेच चावलेत ना. राक्षसच ते. ऋतुजाला सांग ती बोलून घेईल डॉक्टर त्याला इंजेक्शन देऊन घे. नाहीतर परत ते आणखी काहीतरी वाढेल मग आणखी मग तुला त्रास नको. तो ऐकलंस काय. त्या दिवशी खाल्लेल्याने आपण लग्नात गेलो तेव्हा आम्ही शेवट होतो ना गाडीत तेव्हा पोचवसाठी तर इथपर्यंत इल्ल्याला बेला राधा त्याच खाल्लेल्याने. राक्षस म्हणते रे आई तुला. ही पण बाय हीच असा काय. हा कुत्रीच आहे ते. लेडीज आहे काय तू लेडीज असा. ही पण यांचा सेटिंगच जाऊची नाही. हो घेते. काय झालं रे. फाटले ग बिचाऱ्याचे कपडे. फाटके कपडे घालतोस ना. हे काय अवस्था रे. मी नसेल तर कसं होणार तुमचं. झालं मॅकबुक राहिलं हे घे मागे व्यवस्थित ठेव. सावकाश. चला टाटा बटाटा बाय 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 बाय. भांडू नको हा. आवाज दे परत. सांगितलं ना काजू गोळा करत असणार ते. काय बाबा ना हात मारते. हो हे पण आमचीच आहे. काजू शिल्लक ठेवत नाहीत ते पण. चला बाबा बाय बाय. किती आता कमी झाली. आता थोडी कमी वगैरे दाखवा. पिशवीत आहे. चला बाय. आता लक्षात आहे ना तुला सासऱ्यांना कुठे शोधायचं ते. कुठे नाही दिसलं तरी थांब. आता काय पाय मजोया करतं. कुठे नाही दिसलं तरी काजीत दिसतले. चला बाय मुंबईत जाऊया. मुलं शाळेत चालली. चाललं स्विचर. नको नको कुणाल चल. अवश्य चल. काय काय नाही बोल परत. झोप नाही झाली ना. अच्छा त्याच्यामुळे असं बडबडतोयस. जागेपणे बोलू नकोस. हा काय मस्त वाटतं तिकडे सूर्य तुझ्या बाजूला आहे. ती पूर्व दिशा. माझ्यासाठी ही पूर्व दिशा आहे. कोणती. अच्छा आता कसं तुमच्यासाठी हे बघ दर्शन. चिंटू नाही दर्शन. केवढूशी हे मस्त वाटतंय. सूर्य बाप्पा सॉरी. इट्स ओके. काय आपली ती गजरी घेऊन आज कोणीच नाहीये का. आज गजरे घेऊन कोणीच नाहीये. त्याने पण चालू ठेवलं असेल. नाही सकाळी नाही. अरे हो
अजून बघ ना जातच नाहीत. अरे दार उघड. अंकित तुझ्या मागची पिशवी दे ना. ते कोण येत सत्यनारायणाच्या पूजे पिशवी फाटली. वैनिक ती ते वैनिक गिफ्ट घेतलेलो आम्ही एकत्र होतो. पण नाही लक्ष तिला. आज सकाळीच फोन केला विसरलोय. अरे मी आता नाही आणलेलं. लग्नाच्या वेळेस घराकडे होता. ह्या इथं पिशवी रवली थयच. थँक्यू. आता गेली असत मुंबई. तू काय विसरत. तू का असं विसरान कशी जातलो काय कंटाळलो आणि गेलो की काय ठेवले ना तू गेलो असं का ठेवतो चाललो. गाडी घेऊन जाता की काय मुंबईत. दाखवायची होती त्याला की त्याला चालवता येते. भारी असस तू. ऑलराऊंडर असस तू. घ्यायची का तुला. काय शी टू व्हीलर नाही आवडत. शी म्हणता टू व्हीलर नाही ते का उत्तर दे. टू व्हीलर नाही आवडत रे. मी जबरदस्ती गेले तुला. ती म्हणतोस ती. मला बोलला चालून दाखव. चल दर्शन. दर्शन चल. संतोष काटा. हा चल. हात सोडतोय कोपऱ्यात. जावा म्हणतो जावा आता. काय नॉलेज तुला सांग. मी म्हणत होतो उलटी येते तर असं कशाला झोपायचं. असं वर करून झोपा. तोंड वर करून येणार नाही वरती. कारण उलटीला फोर्स नसतो. जसा पाण्याला फोर्स नसल्यावर पाईप असा धरला तर पाणी येणार नाही. तेवढं तसंच राहील. तसं तुमचं तोंड असं ठेवलं तर येणारच उलटी. त्या पाण्याच्या पाईपला पिळ पडला की पाणी येत नाही माहितीये. तसं तुझं काय केल्यावर तुझं तोंड गप होईल. मग घसा पिया. ऑलरेडी थ्रोट इन्फेक्शन झालंय बोलूनच. तू उलटी केलीस आता. काय मी नाही केली. केवढी केलीस. आता घबरा ना. तिला पण होतंय ना उलटी सारखं. असं काय करतो येडा. चपाती काय केलं ना. मला काम आहे म्हणून लवकर निघालो. तर एकदा ही बोलते मला उलटी सारखं वाटतंय. एकदा ती बोलते असं कसं पोचणार. याच्यासाठी सकाळी हलकं खायचं असतं जे पचेल. चपाती. अजून काय खाल्लंस. एक गावठी प्रॉन्स. काय पचेल ते खायचं आणि रुचेल ते बोलायचं. हा रुचेल ते बोलतच नाही का. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे सकाळी लवकर जायचंय. आपल्याला माहिती आहे गाडीत त्रास होतो तर कमी खायचं. पचेल तेवढंच खायचं. प्यायचं. 10 मिनिटावर आहो थांबतायत. कसं पोहोचणार मुंबईला सांगा. एकदा 10 मिनिटावर ही थांबते. नंतर पुढच्या 10 मिनिटावर ही थांबते. एसटी पण कमी स्टॉप घेते. काय खाऊन आली. प्रॉन्स खाऊन आलीस ना. मला लिंबू सरबत पण त्याच्यात साखर नको. मला पण. मग लिंबू सरबत त्याच्यात साखर नको. 2 नाही 3 ना. 3 लिंबू सरबत. एका याच्यात फक्त मीठ. अरे 2 ह्याच्यात. 2 याच्यात आणि एका याच्यात साखर वगैरे सगळं जेवढं काही. आणि एक कोकम सरबत ना. नीट सांग. 2 मीठवाले लिंबू सरबत, 1 साखरवाले लिंबू सरबत आणि 1 कोकम सरबत. सांगायला येत नाही. अरे आम्ही इथे खूप वेळ थांबतो. आय थिंक ही 3री वेळ आहे ना आपली. काका विसरले. तुम्ही विसरलात आम्हाला. आम्ही इथे नेहमी थांबतो. फक्त झटकन सांगता येत नाही.
कोणते गाव आहे काका हे? मोरडे. इकडे दाखव ना, बघ. बघितलं मी. प्रत्येक वेळेला ब्लॉग मध्ये आपण हे दाखवतो. काय ते धरण आहे की धरण आहे. पाझर तलाव. अच्छा सागर पाझर पाझर ऐकलंस ना. स्लो चालव म्हणजे आम्ही व्यवस्थित बसू. बीचच्या स्पीडने चालवतो. मी उद्या सकाळी 5 वाजता. ड्रायव्हर झापूक झुपूक चालत विमान का झापूक झुपूकचं काम येईल ना. हो त्याच काम आहे. किती झालं? 100 झाले. आता तुला मासे दिले होते ना, तू खाल्ले ना आता तर खाल्लेस. हा काय अच्छा ती अंकिता 3 मासे खाल्लेस तू. बस 3 तुकडे खाल्लेस ना, खूप झालं. आता नको. कुणाल अहो ऐकलत का? अहो काहीतरी खायला देता का मला? हो सासरी आले ना मी. काय नाही निघूया चल, मला मॅगी खायला घेऊन चल तिकडे पुढे. नको आता आपण मेन रोडने जाऊया. अच्छा ठीक आहे चल. काय करणार आम्ही आता आलोय. मी आता आले सासरी. ज्यांना असं वाटतं की मी सासरी जात नाही त्यांना मी आले सासरी, पण सासरी आता कोणी नाहीये. सो आम्ही इथे थांबलो. इथे आम्ही आराम केला आणि हे काय ऐकतच नाही बाई. गप जरा गप. तर आम्ही इथे आराम केला मस्त 2 तास झोपलोय सगळे डाराडूर. आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासासाठी, कारण कुणाला काम आहे. त्याला काम करायचं आहे, मला पण काम आहे. स्वतः आम्ही आहोत माणगावमध्ये. उद्या सकाळी आम्ही निघतोय अलिबागला जायला, कारण सत्यनारायणाची पूजा आहे अलिबागला. अरे आता ती दुसरी आली आहे, तिची जोडीदार आली आहे बघ. पाठीमा कोण आहे ते? आम्ही दादा तुम्हाला घरात काही विचारतात का नाही? सोडून दिले. दुकानची पायरी चढून मला अर्पून ठेवले पप्पांना बसवते दुकानात. आणि या दुकानात अजिबात 1 मिनिट पाय काढायचे म्हणतो दुकानात तुम्ही. हा हिरा लागलं मी लगेच. सगळे तेच म्हणताय. तिने करून टाकीन नाही नाही करून टाकीन. सगळे तेच म्हणताय त्यांना काय लग्न माझं ठरल्यापासून माझ्याच सोबत आहे तसं वाटतंय सगळ्यांना. अंकितानं घरात बऱ्याच जणांना भाऊ मानलं. हा पण भाऊ मानल्यानंतर अंकिताच्या लग्नात लोकांना कळालं की भाऊ पण कोण निभावलं. अच्छा धनंजय पवार सारखा भाऊ अंकिताला मिळणं हे अंकिताचं फार मोठं नशीब आहे. आहेच विषय आहे काय. अरे मला असं कॉम्प्लिमेंट आले. फक्त आयराचं पाकिट नाही मिळालं ठीक आहे चालेल. इथं आमच्या बहिणींनी शेण काढले. आयर वाटणी कुठे गेली? वर गेली का? हक्क असतो तो, हक्क असतो. एका दगडात 2 बहिणी मारू नका. एका दगडात 2 बहिणी मारू नका. अरे मी काय सांगलोय तुम्हाला, काय पाहिजे एकदा मी मारायच्या अगोदर घ्या. पापी माणसं लवकर जात नाहीत, काळजी करू नका. म्हणजे तुला विचारणार चला चला मॅगी खाऊया. आज गेली फॅमिली आपल्या घरी. ते काय फक्त नाही ती फक्त दुपारी आराम करायला जातो ना. 5 वाजेपर्यंत असतात ते. अच्छा 5 वाजेपर्यंत घर जरा काय आपला इथं वरती हा वरती गावात. चलो
नको नको दरवेळी नको नाही नाही घ्या घ्या काय परत कलिंगड दरवेळी नको अहो नाही हो असं काय. नाही 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 घ्या. नाही तो चांगला कुठे हो नाही घ्या असं काय आम्हाला काय पाहिजे आमच्या डोक्यात आमच्यासाठी आहे. आणि अशा प्रकारे आम्ही मुंबईला पोचलेलो आहोत. आणि हे कुणाल अहो नीट हा बॅगा नीट ठेवा. बॅगे माझे घासू नको रे खराब करतस. काय जमणार नाही. जमणार नाही हे जमणार नाही त्याच्यात मेकअप आहे त्याच्यात मेकअप आहे त्याच्यात जीवन माझा मेकअपचं साहित्य आहे मेकअप आहे ना तू एवढं ट्रॅव्हल करून कसं काय कुणाल तुझं एवढं हे काय चालू होतं? शकते? उरला बॉल गुमला. मस्त ना? किती क्लास फर्स्ट क्लास कोण आवडतो क्रिकेटर तो बघत नाही. MS धोनी हा सगळ्यांना जबरदस्ती कर धोनी आवडायची येडा येतो. काय झालं परत हे करत होती ना टर्न असं मारता का गाडी स्क्रॅचच मारता. घर खायचा रे आपला. गेलो ना बरेच दिवस झाडाच्या खाली कचरा गोळा करायला कोणीच नव्हतं. सगळं उद्या पाणी वाणी घातलं पाहिजे. काय अवस्था आहे घराची. ओ माय गॉड. थँक्यू अंकिता तू जेवण केल्याबद्दल. आम्ही आवराआवरी करेपर्यंत तुला येतोस का. अंकिताने मस्त जेवण बनवलंय आणि आता आम्ही घरचं जेवणार आहोत कारण उद्या आमचा उपवास आहे. तुझा सुद्धा हो एकट्याचीच नाही आहे पूजा तुझी आपली आहे पूजा. असं करायचं मला उद्या. मग घेतो आम्ही आम्ही. थँक्यू अंकिता थँक्यू म्हण. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी हा आहे माझा पूजेचा लुक. सो पूजेला गेल्यानंतर काय झालं आम्ही पूजेला कसे गेलो तिथे काय मजा केली हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून अँड आय विल सी यू इन अ नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.